पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 68 पैकी 38 जागांवर विजय मिळवत जिल्हा परिषदेत इतिहास रचला आहे। प्रथमच झेडपी अध्यक्षपद भाजपकडे जाणार आहे। सर्व अंदाज फोल ठरवत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सोलापूर जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे। 68 पैकी 59 जागा लढवत भाजपने 38 जागांवर विजय मिळवला असून जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झेडपीमध्ये भाजपचा अध्यक्ष होणार आहे। निवडणुकीची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेत जयकुमार गोरेंनी जिल्हाभर तब्बल 37 सभा घेतल्या आणि 38 जागा आणल्या। सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत सभा, गाठीभेटी आणि रॅलींमधून त्यांनी प्रचार केला। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत त्यांनी विरोधकांना कोंडीत पकडले। केंद्र व राज्यातील सत्तेचा जिल्ह्याच्या विकासासाठी फायदा होईल हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले। जिल्ह्यातील 2 खासदार व 11 पैकी 6 आमदार विरोधी पक्षाचे असतानाही भाजपने दमदार कामगिरी करत सत्ता काबीज केली। नगरपालिका आणि महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद व 11 पैकी 8 पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा फडकला आहे। या विजयामुळे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले असून आगामी विधान परिषद, लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे।